going out of, I believe it's the book of Deuteronomy. Let me pull everything up. आपण आपले शास्त्र भाग उघडूया. अनुवादाचं पुस्तक. Amen. Deuteronomy. We'll be going out of Deuteronomy chapter 32. अनुवादाचं पुस्तक त्याचं 32वा अध्याय आहे. Amen. Amen. You know, a lot of times, as being a pastor, आणि पुष्कळदा तुम्हाला ठाऊक असेल की एक पाळक या नात्याने or even a Bible study leader, किंवा एक पवित्र शास्त्राचा अभ्यास शिकवणारा एक जो लीडर आहे, you have times where you wonder if you heard from God or not. आणि तुम्ही असा विचार करता की ते जे ऐकणारं वचन आहे ते तुम्ही परमेश्वराकडून ऐकलं काय. Amen. I'm loud enough. Amen. I need it for the team. Oh, okay. All right. Maybe I'll stay up here and you stop the ringing. Okay. Amen. A lot of times, as a pastor, आणि पुष्कळदा पाळक या नात्याने you really kind of wonder if you heard from God. आणि तुम्ही असा विचार करत असता किंवा विचारामध्ये पडता की जे काय ऐकताय ते देवाकडून आहे काय. There are times where God can show you something. आणि असे काही वेळ आहे जेव्हा परमेश्वर तुम्हाला त्याच्याकडून काही गोष्टी दाखवतो. And you're still not sure if that was God. आणि तुम्हाला ती खात्री नसते की ते दाखवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते परमेश्वराकडून आहे काय. It reminds me of when God came to Moses. आणि मला एक गोष्ट स्मरणात येते जेव्हा परमेश्वर मोशेकडे आला. And he explained to Moses who he was and what he wanted Moses to do. आणि त्यांनी मोशेला दाखवून दिलं की तो कोण परमेश्वर आहे आणि मोशेने काय करायचं त्या गोष्टी त्याला त्यांनी सांगितल्या. And we know that Moses brought forth excuses. Amen. आणि आपण पाहतो की मोशेने त्याच्या समोर काही ना काहीतरी कारण काढले. And so as I was listening to the message that Prophet Michael taught on today, आणि जे भविष्यद्वक्ता मायकल आहे त्यांनी आज जो प्रचार सांगितला तो मी ऐकत असताना God had confirmed that the message was his. आणि परमेश्वराने मला खात्री करून दिली की तो जो प्रचार आहे तो देवाकडून आहे. And mind you, just a heads up, we don't even conversate and talk about like what are you going to preach tonight or whatever. It was just totally the hand of God. Amen. आणि आम्ही त्याच्या अगोदर आमच्या असंच एकमेकांसंगती आम्ही बोलत होतो की काय प्रचार करायचा काय नाही, परंतु जे वचन आलं ते सर्व देवाकडून आलं. One of the things that Prophet Michael had mentioned was he said that how you have to get to the root to make sure that the fruit is okay. आणि हे प्रॉफेट माईक जे आहे त्यांनी आपल्याला वचनातून सांगितलं की फळ जे आपल्याला प्राप्त होतं ते प्राप्त करण्याचा जो फळाचं त्या झाडाचं जे मूळ आहे त्या मुळापर्यंत आपण गेलं पाहिजे. And that stood out to me and that let me know that I was on the right page with this message. आणि ती गोष्ट ऐकल्या असताच मला अशी जाणीव झाली की होय जे काही वचन किंवा प्रचार करण्यात आला आहे तो देवाकडून आहे. Last night I watched a powerful true story movie. आणि मागील रात्री मी एक खरी अशी एक पिक्चर एक चित्रपट मी पाहिला. The movie was called I Can Only Imagine. आणि त्या ज्या चित्रपटचं नाव होतं आय कॅन ओनली इमॅजिन, म्हणजे मी केवळ फक्त विचार करू शकतो. As I watched this movie unfold, आणि हे चित्रपट पाहत असताना काही गोष्टी मला उघड झाल्या. it talks about the leader of a singing group called Mercy Me. एका ग्रुपचे लीडर त्याचं नाव मर्सी मी आहे.
अच्छा, एक असा कळप होता, त्या कळपचा जो लीडर होता त्याचं त्या कळपाचं नाव जे आहे मर्सी मी, त्याचा जो एक लीडर होता. It starts off with him being interviewed about this song that he had wrote called I Can Only Imagine. आणि त्याची जी इंटरव्ह्यू घेण्यात आली होती, त्या इंटरव्ह्यूची सुरुवात त्यांनी एक गाणं लिहिलं होतं, त्या गाण्याविषयी त्याची इंटरव्ह्यू सुरू झाली. The interviewer says something that was so powerful. आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये अशा काही गोष्टी घडल्या ज्या अतिशय सामर्थ्यवान होत्या. She asked him, how long did it take you to write this song? आणि ती इंटरव्ह्यू घेणारी जी महिला होती त्यांनी त्याला विचारलं की हे गाणं लिहिण्याकरिता किती वेळ तुम्हाला लागला. He ended up saying, he said within the time frame of making the music and the lyrics to it, he said it took us only 10 minutes. आणि त्यांनी सांगितलं की हे गाणं बनवण्यासाठी, त्याचे सर्व गाणं लिहिण्यासाठी, त्याला म्युझिक लावण्यासाठी आम्हाला केवळ 10 मिनिटं लागले. But the interviewer cut him off and said, no, that song took a lifetime to write. परंतु जे व्यक्ती त्यांची इंटरव्ह्यू घेत होती त्यांनी तिकडच थांबून म्हटले की नाही, हे शक्य नाही, हे गाणं बनवण्यासाठी एक आयुष्य तुमचं लागलं असेल. There is an echo or something up in the Hello? Hello, testing. I think it sounded a lot better now. Yeah. Okay. Amen. All righty. So here it is. The interviewer had told him, she interrupted him and said, this song didn't take 10 minutes to write. It actually took a lifetime. आणि ती जी इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती होती त्यांनी त्यांना मधीच थांबवलं आणि म्हटले की हे 10 मिनिटं लागले नसेल, परंतु एक आयुष्य गेलं असेल हे गाणं लिहिण्यासाठी. So the writer of that song, I think his name is Brian, if I'm saying it correctly. आणि त्या गीत लिहिणाऱ्याचा जो लेखक होता त्याचं नाव ब्रायन असं होतं. He begins to look back in his past आणि तो त्याच्या जीवनाच्या मागे तो बघू लागला and see how that song was birthed. आणि त्या गाण्याचं जे जन्म कसा झाला त्याच्याविषयी तो विचार करू लागला. This man Brian had a very sad story of growing up. आणि हा जो ब्रायन व्यक्ती आहे त्याचं लहानपणापासून त्याची जी बढवती झाली त्याच्याविषयी त्याचं एक दुःखद गोष्ट आहे. His dad used to physically and verbally abuse him. आणि त्याचे जे वडील आहे ते त्यांच्या शब्दाने आणि शारीरिक रीतीने त्याला शिव्यागाळ्या किंवा मारहाण करत असे. Beating him, in fact, at times when he was nothing but like 10 years old, he was beaten so bad to where he couldn't even sleep. आणि तो 10 वर्षाचा असताना त्याचे वडील त्याला इतक्या वाईट रीतीने मारत असे की त्याला झोप लागत नव्हती. Eventually his mom got tired of the abuse and she left her husband. आणि काही कालांतरानंतर त्याची आई जी आहे त्याच्या वडिलांच्या या वर्तणुकीमुळे ती कंटाळून तिने त्याला सोडून दिला. But the abuse continued to take place. परंतु त्याचं हे वाईट वागणूक काही थांबलं नाही, ते चालूच राहिलं in Brian's life. ब्रायनच्या जीवनामध्ये. Until finally he became a Christian and he got into a Christian music group and he was traveling with the band, so that is how he avoided the beatings. आणि जोपर्यंत तो एका ख्रिस्ती लोकांच्या संगतीमध्ये आला नाही, जोपर्यंत ख्रिस्ती लोकांचे गीत व क्वायर त्याच्यामध्ये तो आला नाही, तोपर्यंत या गोष्टी कुठे थांबल्या नव्हत्या. But how many of you know the pain didn't stop? परंतु तो किती लोकांना माहिती आहे की त्याचं जे दुखणं होतं ते थांबलं नव्हतं. And another thing that confirmed God's message, आणि अजून एक गोष्ट जेणेकरून मला परमेश्वराच्या सुवार्तेबद्दल किंवा प्रचाराबद्दल खात्री पटली, was I was talking as we were at fellowship last night over at Pastor Suha's house. आणि पास्टर सुहास त्यांच्या घरामध्ये जेव्हा आमचं बोलणं चाललं होतं For his birthday. Where's the birthday boy at? आणि त्यांच्या वाढदिवसाबद्दल.
Amen. So, all right. So here it is. While we were there, I was talking to Micah. आणि तिथे आम्ही सर्वजण बसले असताना आम्ही मायकेल संगती बोलत होतो. And Micah had mentioned to me, he said, you should share your testimony. आणि त्यांनी मला सांगितलं की तुमची जी साक्ष आहे ती साक्ष तुम्ही सांगितली पाहिजे. And I'm gonna be honest with you, I was like, I had thought to myself, I was like, oh, well, I already shared that last year. This is what I'm saying in the back of my head. आणि माझ्या मनातल्या मनात माझ्या डोक्यामध्ये असे विचार चालले होते की मी हे अगोदर बोललेलो आहे, हे परत मी कशाला बोलायचं. But the interesting thing is I never went deeper into my life. परंतु खरी गोष्ट सांगितली असताच माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये किंवा मागील जीवनामध्ये खोल रीतीने मी काही गोष्टी पाहिल्या नव्हत्या. Amen. The title of this message, if you have a pen and paper, आणि हा जो प्रचार आहे या प्रचाराचा शीर्षक असा आहे, एक कागद व पेन असेल तर तुम्ही लिहून घ्या, is the healing of a wounded soldier. आणि जो घायल झालेला असा एक शिपाई त्याचं जे आरोग्य आहे त्याविषयी. Amen. And if you have your Bibles, Deuteronomy chapter 32 verse 39. आणि तुमचं शास्त्र असल्यास तुमच्या हातामध्ये तुम्ही अनुवाद 32वा अध्याय 39व वचन वाचो. Just this one verse. एकच वचन. It says, see now that I, even I, am he. आणि इथं लिहिलं आहे, आता पहा मी तोच आहे. And there is no God with me. माझ्याशिवाय कोणीही देव नाही. I kill and I make alive. प्राणहरण व प्राणदान करणारा मीच आहे. I wound and I heal. माझ्या हातातून सोडवणे कोणी नाही. Neither is there any that can deliver out of my hand. आणि प्राणहरण व प्राणदान करणारा मीच आहे, माझ्या हातून सोडवणारा कोणी नाही. Amen. आमेन. And I would first like to start off. आणि मी या पहिल्या गोष्टींनी सुरुवात करणार आहे. It's about my testimony. माझ्या साक्षीविषयी. My mom had me when she was 15 years old. आणि माझा जन्म जेव्हा झाला तेव्हा माझ्या आईचं वय 15 होतं. She stayed in Vegas. My dad stayed in Arkansas. They actually ended up meeting at basically a family reunion that took place in Arkansas. आणि माझी आई वेगसमध्ये राहत होती. आर्केन्शा या ठिकाणी माझे वडील राहत होते आणि त्या ठिकाणी आर्केन्शा या ठिकाणी या दोघांचं भेट झाली. They met and during a one night stand I was conceived. आणि ते दोघं भेटले आणि ते एका रात्री भेटले होते आणि त्या दिवशी माझा जन्म झाला. And their relationship really didn't go past that. Amen. आणि त्याच्यानंतर त्यांचं नातं काय कायम राहिलं नाही. And so here it is, I was without a father immediately. आणि माझं जीवन असं होतं की त्या क्षणानंतर मला वडील असे कोणी नव्हते. My mom being a young mother at 15, आणि माझी आई जी तरुण वयाच्या 15 मध्ये, she was still young herself. आणि ती तिच्या स्वतःच्या सर्व गोष्टी करत होती. And so she eventually noticed that she still was young, still wanting to live her life, and there was no way that she can take care of me. आणि ती तरुण होती, तिला तिचं आयुष्य जगणं होतं आणि अशा वयामध्ये तिच्यामध्ये अशी खात्री नव्हती की ती या लेकराला घेऊन तिचं जीवन पुढे कसं व्यतीत करणार. So what she ended up doing was she gave parental rights over to my grandmother and my step grandfather. राईट. आणि मग नंतर तिने असा विचार केला होता की तिचे जे आजी आजोबा आहेत त्यांच्याकडे मला ती सोडेल. Now, my grandmother loved me. I was the first grandchild, so she loved me. She did her best to spoil me. आणि माझी आजी जी आहे, मी तिचा सर्वात पहिला नातू होता म्हणून या कारणास्तव ती माझ्यावर प्रेम करत होती आणि माझं चांगल्या रीतीने पालनपोषण करत होती.
But my step grandfather, on the other hand, he never accepted me as his own. परंतु माझे जे आजोबा होते ते स्टेप आजोबा असल्या कारणास्तव त्यांनी कधीही माझा स्वीकार केला नाही. So here it is, I went through verbal abuse at that home constantly from my step grandfather. आणि माझे जे स्टेप आजोबा होते, सावत्र आजोबा होते, सदैव त्यांच्या मुखातून अपशब्द किंवा शिवागाळ्या लहान वयापासून मला ऐकावे लागल्या होत्या. There were even times where I was being disciplined in a nutshell just for being a kid. आणि पुष्कळदा मला अशा एका छोट्या ह्याच्यामध्ये ठेवण्यात येत होतं. मी एक लहान बाळ असताना मला त्या प्रकारे ताडणं देण्यात येत होती. This whole environment that I was shaped and molded in had horrific effects on me to become an adult. आणि जेव्हा मी तरुण होत होतो की वयामध्ये येत असताना या सर्व गोष्टी ज्या माझ्या जीवनामध्ये माझ्या अवतीभोवती ज्या परिस्थिती होत होत्या, या सर्व परिस्थितीचा प्रभाव माझ्यावरती पडत गेला होता. It had put a rage in me and unforgiveness towards my step grandfather. आणि माझ्यामध्ये एक प्रकारची तीव्रता जागून होत होती आणि माझे जे आजोबा होते त्यांच्यामध्ये त्यांना माफ न करण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल द्वेष माझ्या मनामध्ये वाढू लागला. That rage would eventually take place and become lashed out in my neighborhood concerning me being involved in the streets and gangs. Amen. आणि या गोष्टीमुळं काय झालं की मी माझ्या मनामध्ये असणारा जो राग आहे आणि मी रस्त्यावरती असणारे जे गँग वगैरे आहे त्यांच्यामध्ये मी जुडलो गेलो. And I remember even after going through this, all of my friends were pretty much raised by their fathers and mothers. आणि या अशा परिस्थितीतून जात असताना माझे जे मित्र होते ते सर्व मित्र आई वडिलांच्या सहवासामध्ये त्यांची वाढ होत होती. And so I stood out like a sore thumb. I didn't know why. आणि अशा सर्व गोष्टी घडत असताना सुद्धा मला माझ्या स्वतःला कळत नव्हतं की हे काय घडत आहे आणि कशाला घडत आहे. There was rejection that I constantly faced as far as being among my classmates, schoolmates, going throughout school and even in the neighborhood. आणि अशा परिस्थितीमध्ये मी लहान असताना माझ्या शालेय जीवनामध्ये, माझ्या मित्रांच्या जीवनामध्ये, शेजार पाजार सर्वांच्या परिस्थितीमध्ये मला सर्वकडून नाकार मिळत होता. Not knowing where I fit in. आणि मला कळत नव्हतं की माझी योग्य स्थान किंवा ठिकाण ते कोणचं आहे. Not knowing my place in life. माझ्या जीवनामध्ये माझं स्थान कुठे आहे हे मला माहित नव्हतं. But when I got saved at 20, परंतु 2020 मध्ये जेव्हा माझं तारण झालं, वयाच्या 20 मध्ये जेव्हा माझं तारण झालं, this was when I started to get a glimpse of God's purpose. Amen. आणि तेव्हा देवाची जी योजना आहे त्या गोष्टींचे दृष्टांत मला दिसू लागले. I got a chance to get a glimpse of my identity in Christ. माझ्या जीवनामध्ये माझं व्यक्तिगत महत्व काय आहे ख्रिस्तामध्ये याच्या गोष्टी मला दिसू लागल्या, कळू लागल्या. I look at the mistreatment I faced. आणि माझ्या जीवनामध्ये ज्या चुकीच्या वागणूक होत्या, I look at all of the horror that I had experienced in childhood. आणि माझ्या लहानपणामध्ये ज्या सर्व खराब परिस्थितीतून मी जे अनुभव घेतले होते, in the home, घरामध्ये and even outside of the home, आणि घराच्या बाहेर सुद्धा, and the losses that I took in life, आणि जे काय नुकसान मी माझ्या जीवनामध्ये भोगल्या, and it seemed to me it was just all unfair. Amen. आणि त्या सर्व गोष्टी माझ्यासाठी अशा योग्य नाही किंवा चांगल्या नाही अशा मला वाटू लागल्या. But the second thing I want you to look at, परंतु दुसरी गोष्ट किंवा दुसऱ्या दृष्टिकोनाने आपण जर बघितल्यास, is God was involved in it all. परंतु परमेश्वर सर्व गोष्टीमध्ये त्याचं सानिध्य होतं. You see, we forget at times
कधी कधी असं वाटतं की कदाचित तो मला विसरून गेला आहे. Trying to see if this thing will ring. I can't stand being, I feel like closed in, amen? I can't stand that. Okay, praise the living. Good? Okay. Amen. I'm going to be honest with you, that irritates me if I'm just behind there. I love to be with the people, amen? So here it is. आणि आता इथं असं घडलं आहे. This has frustrated me. आणि या गोष्टीने मला चिंतित केलं होतं. And I really felt to myself आणि मी माझ्या स्वतःला असं म्हणू लागलो that God, my life is unfair. मी म्हणू लागलो की प्रभू माझं जीवन असं एक चांगलं नाही. There is no way आणि कुठलीही अशी गोष्ट नाही that I was meant to go through the pain that I went through in life. आणि मी माझ्या जीवनामध्ये ज्या त्रासातून गेलो त्या त्रासातून जाण्यासाठी. But God reminded me of a beautiful scripture, amen. परंतु देवानी शास्त्राचा एक चांगला भाग मला माझ्या स्मरणात आणून दिला. Amos 3:6. आमोस 3:6. Shall a trumpet be blown in the city and the people not be afraid? Shall there be evil in the city and the Lord hath not done it? नगरात नरशिंगे वाजविल्याने लोक घाबरायचे नाही काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय? So you mean to tell me, God, आणि तुम्ही मला आता परमेश्वरा तू मला आता सांग that everything that I went through in life आणि माझ्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टीतून परिस्थितीतून मी गेलो had your hand upon it आणि त्या गोष्टींमध्ये तुझा हात माझ्यावरती होता. while I was being mistreated by my step grandfather. आणि माझे जे आजोबा आहेत त्यांच्याद्वारे मला जो वाईट वागणूक किंवा व्यवहार जो मला मिळत होता. I was also molested by 2 family members. आणि माझ्या जीवनामध्ये शारीरिक रीतीने 2 माझ्या परिवाराच्या लोकांद्वारे वाईट गोष्टी करण्यात आल्या होत्या. When one experiences that outside of God, they can be forever damaged. आणि ह्या गोष्टीचा असा एक अनुभव आहे की देवबापाच्या जर सर्कल नसेल तर ते फार मोठं एक नुकसान आहे. आणि देवाची दया होती की जर परमेश्वराचा हात माझ्यावरती नसता तर ह्या गोष्टी अजून भयंकर झाल्या असत्या. Because I didn't understand why, if you love me so much, God, why did I go through these things? आणि मी असा विचार करू लागलो की प्रभू जर तू माझ्यावरती एवढा प्रेम करतो किंवा प्रीती करतो तर या सर्व गोष्टीतून मी गेलो कशाला? I've heard so many preachers and pastors say how there is purpose in the pain. आणि मी पुष्कळशे प्रचारक असे त्यांच्या प्रचारामध्ये ऐकलं आहे की जेव्हा तुम्ही त्रासातून जाता तेव्हा तुमच्यासाठी काहीतरी लाभ आहे. But I felt honestly that's baloney. परंतु मी असंच विचार केला की ते फक्त बोलण्यात आहे. You see, I shared this one thing last year. I've learned something about God that a lot of believers do not understand. मागच्या वर्षी मी एक गोष्ट शिकलो की अशा भरपूरशा गोष्टी परमेश्वर आपल्याला शिकवतो परंतु विश्वासणारे ते गोष्टी शिकून घेत नाही. Do you know that you can come to God with whatever frustration, with whatever situation, you can bring that to God. तुमच्या जीवनामध्ये कुठलेही तुम्हाला त्रास असो चिंता असो त्या सर्व परिस्थिती घेऊन तुम्ही परमेश्वराकडे येऊ शकता. If you are ticked off, if you are irritated, if you don't understand, if you're mad at God, I learned that I can explain that to God. आणि जर तुम्हाला धिक्कारला असेल तुम्हाला टाकून देण्यात आलं असेल तुमचा तिरस्कार झाला असेल परंतु या सर्व गोष्टींबद्दल देवाच्या द्वारे मी तुम्हाला समजून सांगू शकतो. And so in the midst of me learning that, I began to grow in leaps and bounds in my relationship with him. आणि हे रहस्य जेव्हा देवाने मला दाखवलं आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी वाढत गेलो माझी बढवती भयंकर रीतीने अधिक रीतीने होऊ लागली. Because like I mentioned last year, I took a lot of losses in life
prior to salvation. आणि जसं मी मागील वर्षामध्ये सांगितलं की माझं तारण होण्या अगोदर माझ्या जीवनामध्ये पुष्कळशे लॉस मला माझ्या जीवनामध्ये झाले. I even came into the church and I was a black sheep in the church. आणि मी मंडळीमध्ये येत होतो, परंतु मी एका काळ्या मेंढरासारखं एका साईडला मी असायचो. Because what I had been through and all that had transpired in my life, no one else understood it. परंतु माझ्या जीवनामध्ये ज्या परिस्थितीतून त्रासातून मी गेलो, ती माझी परिस्थिती व त्रास कोणीही जाणून घेत नव्हतं. No one could understand it. I knew when it was said and done, only God could counsel me. Amen? आणि एक गोष्ट मला ठाऊक होती, जर या सर्व गोष्टी सैतानाकडून जर होत असल्या तर त्या सर्व परमेश्वर त्याला हटून टाकू शकतो, डिस्ट्रॉय करू शकतो. And remember what the scripture says. It says that God kills and God heals. Amen? आणि एक गोष्ट आपण लक्षात आणूया की वचनामध्ये काय लिहिलं आहे की तो जखम करतो आणि तो मलमपट्टी पण करतो. So whatever dark time and whatever circumstances and frustrations you are going through, do you understand that with God you were meant to go through these things? आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेव्हा कठीण परिस्थितीतून जाता, वाईट गोष्टीतून जात असताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की परमेश्वर आणि परमेश्वराचा हात तुमच्या बरोबर आहे. I don't care if it was a divorce. I don't care if it was a miscarriage. I don't care if it was someone that betrayed you. You were meant to go that path in life. आणि कदाचित तुमच्या जीवनामध्ये तो घटस्फोट असेल, कदाचित गर्भपात झाला असेल, किंवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणीतरी धोका दिलेला असेल, परंतु देवाने तुम्हाला त्या मार्गातून नेत आहे. You see, we have a misconception about God and salvation. आपल्याला देवाविषयी व तारणाविषयी एक चुकीची धारणा मनामध्ये आहे. We think that it's meant to be a bed of roses. आणि आपल्याला असं मनामध्ये आपण गृहीत धरलेलं आहे की एक गुलाबाच्या पाकळीने भरलेला बिछाना तो आहे. That as soon as you get saved, the great job pops up, the great spouse pops up, lovely kids, everything is going great, a house on the hill, amen? आणि जसं तुमचं चालन होतं, तुम्ही म्हणताय की पास्टर आता चांगलं जीवन झालं आहे, एक चांगली पत्नी मिळाली आहे, चांगलं एक घर चांगलं डोंगरावरती मला मिळालेलं आहे. But it doesn't go that way. परंतु अशा रीतीने ते घडून येत नाही. You got kids waking up cursing you out. सॉरी काय आणि आणि लेकरं जे आहेत ते तुमच्या विषयी तुमच्या विरोधात शिव्या देतात. You got a spouse waking up early looking at you in disgust. आणि तुमची जी पत्नी आहे सकाळी उठल्या उठल्या एका विचित्र रीतीने किंवा चांगल्या रीतीने तुमच्याकडे पाहत नाही. Thinking to themselves, why did I marry this clown? आणि अशा रीतीने ते पाहून विचार करत असते की या व्यक्ती संगती मी लग्न का केलं? Was I possibly drunk at the church? आणि कदाचित तो त्यावेळेस त्या मंडळीमध्ये किंवा पिऊन आलेला आहे काय? लग्न जेव्हा झालं तेव्हा मी काय प्यालेले होते काय? Or what about the boss that as soon as you get saved decides to cut your hours? आणि कदाचित तुम्हाला असा एक मालक मिळाला असेल की तो काही कारणास्तव किंवा काही कारण नसतानास्तव तुमच्या पगारामध्ये काही ना काहीतरी कमतरता करत आहे. Now let's be honest, this wasn't the gospel that we signed up for. Amen. देवाचं आणि जेव्हा तारण झालं तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय सिग्नेचर केली नव्हती, आपण चांगल्या गोष्टीसाठी केली होती, पण अशा गोष्टी घडतात. I preached a message at my uncle's church a few years back called The Ugly Side of the Gospel. आणि माझ्या अंकलच्या ठिकाणी, अंकल जिथे राहतात त्या ठिकाणी मी एक प्रचार केला होता की परमेश्वरासंगती जगत असताना आपल्या जीवनामध्ये जे वाईट जो भाग आहे त्या भागाविषयी मी प्रचार केला होता. I went to this delicate story of when Ezekiel was told by God that
in the morning time that his wife was going to die. He went off and taught the elders, and by nighttime the same day his wife died of a stroke. आणि एझेकिएलच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की जेव्हा देवाचा जो गण होता आणि त्याची पत्नी मरणाच्या अवस्थेमध्ये असताना तो वडील जनांकडे जातो आणि त्यांच्याकडून प्रार्थना करतो. But remember, this is a prophet of God. आणि लक्षात ठेवा की हे देवाचा संदेश आहे. I bet a whole bunch of people is like, something must be wrong with Ezekiel. आणि त्या ठिकाणी एवढे पुष्कळशे लोक होते Because his wife just died on him. आणि कारण का त्याची पत्नी जी आहे ती मेली. I bet he was the gossip of Jerusalem for a few days. Amen? यरूशलेममध्ये सुवार्ता गाजवणारा तो एक व्यक्ती होता. Did you hear his wife died? तुम्ही ऐकलं का त्याची जी पत्नी आहे ती मरण पावली. I heard Ezekiel killed her. आणि मी असं ऐकलं की एझेकिएलने तिला मारलं. Rumors spread. Amen? आणि अशा प्रकारे अफवा पसरू लागल्या. But the interesting thing that you have to remember परंतु एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली पाहिजे is that God's hand was still on Ezekiel's life. देवाचा हात एझेकिएलच्या पत्नीवरती होता. Still prophesying until he was murdered by the river in Babylon. आणि तोपर्यंत तो भविष्यवाणी करत होता जोपर्यंत त्याचा घात बाबिलोन नदीच्या ठिकाणी झाला. Now, I want you guys to look at this third point मी ह्या तिसरा जो मुद्दा आहे त्याच्याकडे आपण लक्ष लावूया. of the way to healing. आरोग्यासाठी. You know, because we've been through some traumatic things. Amen? आणि आपण काही कष्टाच्या गोष्टीतून गेलेलो आहोत. We have been through some things that we don't even talk about. अशा परिस्थितीतून गेलो आहे ज्या गोष्टींविषयी आपण कधी बोलत सुद्धा नाही. You know, I have always been so quick to glaze over my testimony. आणि मी माझ्या साक्षीविषयी बोलण्यासाठी मी पुष्कळदा तत्पर होतो. Just going into the immediate thing of me being a teenager to coming to Christ. आणि मी जो होतो त्या तरुण वयामध्ये जेव्हा मी ख्रिस्ताचा स्वीकार केला. Yet never talking about the deeper pain of my childhood. आणि माझ्या त्या लहानपणामध्ये मी ज्या खोल दुःखातून गेलो त्याच्याविषयी मी कधी बोलत नसे. That no one knows about except me, God, and the people that did it to me. आणि इतर कोणा लोकांना त्याविषयी काही कल्पना नव्हती. केवळ मला परमेश्वराला माझ्या कृत्यांना माहित होतं. And I believe that there are some people in here. आणि मी असा विश्वास करतो की या ठिकाणी असे काही लोक आहेत. You're looking for healing. तुम्ही आरोग्यासाठी पाहत असताल. The pain runs deep in your soul. आणि ते जे दुखणं आहे ते तुमच्या अंतःकरणाच्या खोलीमध्ये असेल. And you are wondering why you struggle. आणि तुम्ही विचार करत असताल की मी का परिश्रम करत आहे. You are wondering why relationships are crumbling. आणि तुम्ही विचार करत असताल की माझे जे नाते संबंध आहे ते का चांगल्या रीतीने चालत नाही. Because that same hurt that you experienced आणि ते त्याच रीतीने जे तुम्ही तुमच्या अंतःकरणातून अनुभवत असता is pouring out in each relationship you're involved in. आणि जे नातं तुमच्या जीवनामध्ये आहे त्या प्रत्येक नात्याला ते बोट दाखवत आहे. You're wondering why. आणि तुम्ही विचार करताय की ते का आहे. This is not going right for me. आणि या गोष्टी माझ्यासाठी चांगल्या नाही. Because something wasn't dealt with from the root. आणि कारण का ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी त्या मुळापासून आहेत. I've watched landscapers in the United States. जे बिल्डर आहेत ते बिल्डर मी युनायटेड स्टेट्स मध्ये पाहिले. I've seen times where they'll come and cut some branches off some trees. आणि मी पाहिले आहे की जे झाडं आहेत ते झाडं येऊन त्यांनी कापले आहे. There are times where they'll even cut the tree to where it's just a stump. आणि अशा वेळेस मी काय पाहिलं आहे की त्यांनी जे झाडं आहे मुळासकट सर्व काढून टाकलेले आहेत. But how many of you know that tree is going to grow back? परंतु तुम्हाला एक खात्री आहे का की ते झाड परत उगणार आहे. It's going to keep growing back. आणि ते झाड अजून परत वाढणार आहे. But I've seen also a landscaping crew pulling up a tree all the way from the roots. आणि मी अशा पण गोष्टी पाहिल्या आहेत बिल्डर पाहिले आहेत की ज्यांनी झाड मुळासकट बाहेर काढलं आहे.
when you pull it up from the roots, it leaves a gaping hole in their yard. आणि आपण पाहतो की जेव्हा ते झाड मुळासकट उकडून काढतात तेव्हा त्या जमिनीमध्ये एक खड्डा झालेला आपण पाहतो. They have to wrap a chain around the tree, and the chain is hooked to a truck, and then they're pulling it out. आणि आपण पाहतो हे झाड ते उकडून काढत असताना त्या झाडाला ते एक साखळी बांधतात, ती साखळी एका ट्रकला बांधतात आणि त्या ट्रकने ओढून ते झाड ते काढतात. You see, it's a lot easier to just cut a couple of branches off, right? आणि फक्त जे झाडाचे फांदे आपण अशा छाटून काढतो तशा प्रकारे ते सोपं काम नाही. But God wants to get to the root. परंतु परमेश्वर त्या मुळामध्ये जाऊ इच्छित आहे. You know, you look at the church, and I've been serving God for 31 years. आणि मी मंडळीकडे पाहत असताना मी तुम्हाला सांगतो की मी मागील 31 वर्षापासून देवाची सेवा करत आहे. And I'll be honest with you, the problem isn't the false religions, the problem isn't false teachers, the problem is the church not having healing. आणि जे खोटे संदेष्टे असो त्यांच्यामध्ये काही गोष्ट नाही किंवा योग्य रीतीने सुवार्ता न गाजवणारे लोक त्याच्यामध्ये काही भेद नाही, परंतु मंडळीमध्ये असणारी जी सत्यता आहे ती असली पाहिजे. Because once the church receives healing, they can go out and bless the world. कारण का जेव्हा मंडळीमध्ये आरोग्य मिळतं तेव्हा ती मंडळी जाऊन इतरांना आरोग्य देते. This is what Jesus talks about in Matthew chapter 7, the judging chapter. Amen. या गोष्टी परमेश्वराने मत्ते 7व्या अध्यायामध्ये न्याय करायच्या गोष्टींविषयी लिहिलं आहे. He begins to say that if you have a mote in your own eye, take that mote out that you may be able to take the branch out of somebody else's eye. आणि त्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की तुझ्या डोळ्यामधलं मुसळ जे आहे तू काढल्यास दुसऱ्याच्या डोळ्यामधली जी घाण आहे ती तुला काढायला जमेल. Our Lord is not saying don't judge, he's saying take care of your own business. आपला परमेश्वर म्हणतो की तुम्ही इतरांचा न्याय करू नका परंतु तुमच्या स्वतःविषयी तुम्ही सावधगिरी बाळगा. Letting me heal you so you can go off and heal others. मला तुला स्वतःला आरोग्य देऊ दे जेणेकरून तू जाऊन इतरांसाठी आरोग्याचं कारण होईल. You know, I didn't know how deep that pain was with my grandfather. माझ्या आजोबांबरोबर माझं जे नातं दुःखद नातं होतं त्याचे दुःख व वेदना मला ठाऊक आहेत. I hadn't the slightest clue. आणि त्याच्याविषयी मला कुठलीही कल्पना नव्हती. I wrote this poem last night. आणि मी काल रात्री एक कविता ऐकली लिहिली. And well, I take that back. It's a letter. It's a letter. It's a letter. Okay. It's a letter. Okay, transfer it. Okay. Okay. एक पत्र मी लिहिलं. Amen. And so here it is in this letter. आणि या पत्रामध्ये My step grandfather passed away in 2017. आणि माझे जे आजोबा आहेत ते 2017 मध्ये मरण पावले. And I wrote this letter last night. आणि मागील रात्री मी हे पत्र लिहिलं. And the letter is called I'm sorry, Grandpa. आणि ते पत्र असं आहे की आजोबा मी तुम्हाला माफी मागतो. It says, I was placed in you and Granny's hands when I was around 4 years old. आणि जेव्हा मी 4 वर्षाचा होतो तेव्हा मी तुमच्या हातामध्ये किंवा तुमच्या लोकांकडे मला देण्यात आलं होतं. I remembered memories of you scolding me with your famous 2 curse words that you combined. आणि मला माझ्या स्मरणात आहे की जेव्हा केव्हा मी तुझ्या संगती राहत असताना 2 प्रकारचे अपशब्द सतत तुम्ही मला देत होते. You never accepted me because I was your step grandson. आणि तुम्ही माझा कधीही स्वीकार केला नाही कारण का मी तुमचा स्टेप नातू होतो, सावत्र नातू होतो. So the mistreatment went on and on. आणि तुमची ही गैरवागणूक सदैव चालू होती. I remember you disciplining me for at times just being a child. आणि मी एक लहान लेकरू असल्या कारणास्तव तुमची वाईट वागणूक सदैव मला मिळत असे. The hurt ran deep with me even after I was grown. आणि आज मी मोठा झालो आहे तरी सुद्धा ते आठवणी मला त्रास देतात.
I didn't know how deep it was because I only saw you on Sunday when Granny cooked for the whole family. आणि मला माहित नाही हे किती खोल होतं, परंतु जेव्हा आजी रविवारच्या दिवशी जेव्हा जेवण बनवत असे त्या दिवशी मी हे सर्व पाहत होतो. While going through my own trials regarding my family, I ended up moving in with you guys. आणि जेव्हा मी माझ्या परिवारामध्ये जीवन जगायचं होतं तेव्हा माझं जे जीवन आहे तुमच्या लोकांच्या हातामध्ये आलं होतं. Not knowing that you would be passing within a year. आणि हे ठाऊक नव्हतं की काही वर्षात तुम्ही निघून जाताल. I remember praying for your strength as you battled cancer that I didn't even know about. आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करत होतो, परंतु तुम्ही जे कॅन्सरसाठी युद्ध करत होते त्याच्याविषयी मला काही ठाऊक जाणीव नव्हती. As you needed caretakers from all of the family there, I barely lifted a hand. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला परिवाराची कुटुंबाची गरज होती त्यावेळेस मी तुमच्या अवतीभोवती किंवा जवळ कधी नव्हतो. Then you were placed in the back room to pretty much die alone. आणि तुम्ही त्या घराच्या मागील खोलीमध्ये एकटेच टाकले गेले होता मरणाकरिता. While I slept on the couch, I got up to possibly use the restroom. I heard a thunk on the floor. आणि जेव्हा मी माझ्या काउचवरती झोपले असतास जेव्हा मी बाथरूमला जाण्यासाठी उठलो तेव्हा तुमच्या खोलीतून मी एक आवाज ऐकला. You had fallen out of the bed and was unable to get up. आणि तुम्ही तुमच्या बिछाण्यावरतून खाली पडला होता आणि उठण्यासाठी तुमच्याकडे क्षमता नव्हती. I saw the cover over you as you struggled on the ground. आणि तुम्ही खाली जमिनीवर पडल्या असता आणि उठण्याची तुम्ही प्रयत्न करत होता. You asked for help, yet I was the only one that heard you, and I didn't go and assist to pick you up. आणि तुम्ही त्या ठिकाणी मदतीची हाक मारत असताना मी ती ऐकली असून सुद्धा तुम्हाला मदत करण्याकरिता मी तुमच्या जवळ आलो नाही. Not long after, a few days, you died. आणि त्याच्यानंतर मला माहित नव्हतं, परंतु काही दिवसानंतर तुमची मृत्यू झाली. Didn't realize the rage and unforgiveness I had kept in my heart until that day when I saw that you needed me. आणि माझ्या मनामध्ये मी क्षमा बाळगली नाही आणि ज्या दिवशी तुम्हाला माझी मदतीची गरज असताना याची जाणीव मला झाली, परंतु मी मदत केली नाही. If I can rewind the clock of time, I would have picked you up and forgiven you, but I can't. आणि जर मला वेळेच्या मागे जर जाता आलं असतं तर मी तुमची क्षमा मागितली असती आणि मी तुम्हाला त्यावेळेस मदतीचा हात दिला असता, परंतु आज ते मला करता येत नाही. And I know that you made heaven your home because I heard you constantly cry out to God on your deathbed. आणि मला माहिती की तुम्ही तुमच्यासाठी वर एक घर बनवलेलं आहे, कारण का तुमच्या आजाराच्या बिछाण्यावरती सदैव परमेश्वराची आरोळी मारताना मी तुम्हाला ऐकलं आहे. I just want to tell you, Grandpa, that I'm sorry. आणि आजोबा एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की मला क्षमा करा. For all that I took you through because I was far from an innocent child. आणि ह्या सर्व गोष्टी ज्यांनी मला तुमच्यापासून दूर केलं की मी एक लहान बाळ होतो ज्यांनी तुमच्याविषयी माझ्या मनात द्वेष आणला. I was a hurting boy that would one day hurt many others. आणि मी एक असा लेकरू झालो लहान असताना पासून अशा प्रकारे माझा वाढ झाला की मी इतरांना हानी पोहोचवणारा झालो. May God the Father relay this letter to you because I truly mean it. आणि हे जे माझं पत्र आहे की त्याने तुमच्यापर्यंत पोहोचावं, कारण का मी खरं मनापासून हे मान्य करतो. Had to let this pain go that I've carried all the way to 2025. आणि हे सर्व ज्या वेदना आहेत, हे सर्व जे दुखणं आहेत, इतक्या वर्षापासून आजपर्यंत म्हणजे 2025 पर्यंत मी माझ्या मनामध्ये ठेवले होते, परंतु आज मी हे सर्व बाहेर काढत आहे. You didn't deserve the way I treated you. आणि ज्या रीतीने मी तुमच्या बरोबर व्यवहार केला त्या व्यवहाराची त्याच्यापेक्षा चांगले मी वागू शकलो असतो. And now I found healing myself just by saying I'm sorry and forgiving you. आणि आता मला माझ्या स्वतःला आरोग्य मिळत आहे जेणेकरून मी तुमच्याकडे क्षमा मागत आहे. You see, the interesting thing about all of this is God put certain things together to confirm this message.
आणि इथे तुम्ही पाहता की परमेश्वर अशा वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून आपल्याकडे आणतो, जेणेकरून त्याचा जो प्रचार आहे किंवा त्याची जी वाणी आहे त्याची खात्री पटवून देण्यासाठी. As I watched the movie, I can only imagine आणि जेव्हा मी तो चित्रपट पाहत असताना एकच गोष्ट मी स्मरणात आणत होतो. I cried like a baby on several scenes of that movie. आणि त्या चित्रपटाच्या वेगवेगळ्या भागामध्ये एका लहान लेकरासारखा मी रडत होतो. Because I can truly relate to the frustration and the hurt of the main character, and his dad actually died of cancer on him as well. आणि जेव्हा ते चित्रपट पाहत असताना त्या चित्रपटामध्ये जेव्हा त्या लेकराचे वडील कॅन्सरमुळे कशा कष्टातून जाऊन ते मरण पावले, ते सर्व गोष्ट माझ्या जीवनाबरोबर मी ते जुळवून पाहू शकत होतो. In fact, Micah came to my room to knock on the door to tell me that we were about to be leaving soon, and he probably saw the tears in my eyes. आणि ते मायकलने त्या दिवशी ज्या गोष्टी सर्व काय केले ते काय माझ्या घराच्या द्वारापाशी आले नाही, परंतु मला खात्री आहे की माझ्या डोळ्याचे अश्रू त्यांनी पाहिले असतील. But God brought healing that night. परंतु परमेश्वराने त्या रात्री मला आरोग्य दिलं. And see, the church will forever be in danger until it receives healing individually. आणि मंडळी जी आहे ती धोक्यामध्ये नसेल किंवा डेंजरमध्ये नसेल जोपर्यंत त्या मंडळीला आरोग्य मिळेल. And I'm a firm believer that if you run with these messages, आणि मला खात्री आहे की जेव्हा तुम्ही हा सर्व प्रचार तुम्ही ध्यानपूर्वक ऐकल्याने that God is going to do a greater work in your lives. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये महत् कृत्य करेल. Remember the scripture, eye hath not seen nor ear heard what God has prepared for those that he loves. देवाच्या वचनात असं लिहिले आहे की डोळ्याने ऐकलं नाही, कानाने पाहिलं नाही, परंतु परमेश्वरावरती विश्वास ठेवणाऱ्यांसाठी त्यांनी अद्भुत गोष्टी केल्या आहेत. He has not forgotten about you. तो तुम्हाला कधीही विसरणार नाही. You might have experienced that killing, आणि कदाचित मरणाच्या अनुभवात तुम्ही असताल, but now God desires to bring forth the healing. परंतु आज परमेश्वर तुमच्यासाठी आरोग्य आणत आहे. Amen. Amen. Is somebody coming in the back door? Okay. Amen. And one thing I want to say as well, can we bow our heads just for a split second? आणि थोड्या वेळासाठी आपण आपले डोळे बंद करून आपले मस्तक खाली करूया. Maybe you have been here and these